व्यासपीठावरती असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि आजच्या कार्यक्रमासाठी पुष्कळच मोठ्या संख्येनं इथं उपस्थित झालेल्या आपण सर्व संस्कृतप्रेमी रसिक बंधू भगिनींनो, नाशिकच्या संस्कृत भाषा सभेनं आज मला इथे येण्याची संधी दिली आणि आपल्यासमोर माझ्या एका अतिशय आवडत्या अशा नाट्यकृतीसंबंधी माझे काही विचार व्यक्त करण्याची संधी दिली। याबद्दल प्रथम मी त्यांचे आणि आपलेही मनपूर्वक आभार मानते। माझा परिचय करून देताना प्रथम सरितानी आणि नंतर आता देशमुख सरांनी सुद्धा गाढा व्यासंग, जबरदस्त पाठांतर, संस्कृतच्या अभ्यासिका वगैरे वगैरे जे काही सांगितलं त्याचा वस्तुस्थितीपेक्षा त्यांना माझ्याबद्दल वाटणाऱ्या आपुलकीशी जास्त संबंध आहे। तेव्हा तो सगळा स्तुतीपर जो भाग आहे तो मी कृतज्ञतेने स्वीकारते, परंतु फार गंभीरपणानं आपण काही त्याकडे बघू नका। माझा संस्कृतचा व्यासंग वगैरे काही नाही। कॉलेजमध्ये शिकताना, शाळेमध्ये शिकत असल्यापासून संस्कृतची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली। कॉलेजमध्ये जेव्हा आवडीचा विषय निवडायची वेळ आली त्यावेळी संस्कृत की मराठी असा माझ्या मनामध्ये पुष्कळ झगडा झाला, पण तेव्हाच थोडीशी लेखनाची आवड माझ्यात निर्माण झाली होती। तेव्हा मी असं ठरवलं की संस्कृतचा अभ्यास किंवा संस्कृतचं वाचन आपणही करू शकू, परंतु मराठी भाषेचं आपण थोडं अधिक ज्ञान संपादन केलं पाहिजे। आणि मुख्य म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये माटे सर होते, बापूसाहेब माटे, त्यांचा माझ्यावरती खूप लोभ होता आणि ते मोठे लेखक आम्हाला मराठी शिकवायला होते, त्यामुळे मी मराठी हा प्रमुख विषय घेतला। परंतु आमच्या वेळेला संपूर्ण मराठी विषय घेता येत नसे, 2 पेपर वेगळे घ्यावे लागायचे आणि त्याप्रमाणे BA आणि MA संस्कृतचे 2-2 पेपर मी घेतले होते। आणि त्याच्यानंतर जरी माझ्या कामाचं स्वरूप खूप बदललं, कारण मी मराठीमध्ये लेखन केलं, काही व्यावसायिक स्वरूपाचं लेखन केलं, अनेक गोष्टी इतर केल्या, तरी या सगळ्या धावपळीमधून संस्कृतचं माझं प्रेम हे कायम टिकून राहिलं। आणि मला आपल्याला सांगायला हरकत नाही की असे 1-2 महिनेसुद्धा जात नसतील की ज्यावेळी कुठल्या ना कुठल्या तरी रीतीनं जुनी आवडीची संस्कृत पुस्तकं वाचणं किंवा सुभाषितं वाचणं किंवा अन्य संस्कृतच्या जाणकारांच्या भेटी घेणं, म्हणजे संस्कृतशी मी माझा संबंध कायम ठेवलेला आहे। आता आपल्यासारख्या रसिक आणि संस्कृतच्या जाणकार मंडळींच्या समोर बोलायचं तर त्यासाठी आवश्यक असलेला व्यासंग किंवा विद्वत्ता किंवा स्कॉलरशिप ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो ती माझ्याकडे नाही। माझा अधिकार आहे तो फक्त संस्कृत भाषेवर असलेल्या अत्यंत प्रेमाचा, तेवढाच अधिकार आहे। आणि मला वाटतं सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अधिकारापेक्षा प्रेमाचा अधिकार हा सगळ्यात मोठा असतो आणि त्या अधिकाराच्या बळावरतीच आज मी या नाटकासंबंधी काही आपल्यासमोर बोलणार आहे। दुसरी एक गोष्ट सुरुवातीला सांगितलेली बरी असं मला वाटतं की मी जे बोलणार आहे त्यामध्ये जो समीक्षणाचा भाग असतो किंवा मग भवभूतीचा काळ, भवभूतीचं इतर लेखन, समकालीन लेखक किंवा नाट्याचं तंत्र, असे जे विषय आहेत की जे खरोखर विद्वानांचे आणि जाणकारांचेच विषय आहेत, त्याच्या संदर्भामध्ये मी काही बोलणार नाही। मी ज्या एका प्रेमानं आणि रसिकपणानं या नाटकाचं सतत वाचन करत राहिलेली आहे, त्या दृष्टीनंच मी आपल्यासमोर बोलणार आहे। मी जेव्हा भूतकाळाकडे वळून पाहते त्यावेळेला हे नाटक आपल्या जवळजवळ कसं आलं याची एक मला मोठी गंमत वाटते। मला वाटतं 4-5 वर्षापूर्वी या विषयावर मी एक लेखही लिहिला होता, जुनी ओळख म्हणून।
त्याच्या संबंधी सुरुवातीला अगदी थोडक्यामध्ये मी सांगणार आहे की उत्तररामचरिताचा आणि माझा परिचय कसा झाला. एखादी फार मोठी व्यक्ती असते, नामवंत व्यक्ती असते, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप आदर असतो, आपुलकी असते, कधीतरी तिला भेटावंसं वाटतं आणि त्या व्यक्तीबद्दल अनेकांच्या तोंडून ऐकता ऐकता अनेक दंतकथा, अनेक आख्यायिका, दूरच्या लोकांनी, भेटलेल्या लोकांनी सांगितलेली माहिती यातून कधीतरी एकदा आपण प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन उभे राहतो. हे जसं घडतं तसं या उत्तररामाचा परिचय माझा हळूहळू होत गेला. मोठ्या गमतीदार रीतीने हा परिचय झालेला आहे. आणि भूतकाळामध्ये जायचं तर अगदी माझं वय 6-7 वर्षाचं होतं. त्या काळापर्यंत आपल्याला जायला पाहिजे. म्हणजे किती जुनी ओळख आहे पहा माझी. तुम्ही म्हणाल त्या वयात तुम्हाला संस्कृत कळत होतं की काय आणि तुम्ही तेव्हा काय विद्वान वगैरे होता की काय? तसं काही नाही. माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील हे रात्री जेवण झालं की अंगणामध्ये फेऱ्या मारायचे आणि फेऱ्या मारता मारता काही अभंग, काही पंडित कवीची गाणी, गीतं किंवा इतर काही असं पाठांतर जे त्यांचं होतं ते म्हणायचे. तेही काही फार शिकलेले वगैरे नव्हते. त्या जुन्या जमान्यातले ते फक्त मॅट्रिक होते. पण त्यावेळी मॅट्रिकच्या माणसाला सुद्धा चांगल्या नोकऱ्या मिळायच्या, तेव्हा ते सब रजिस्ट्रार होते. त्यांच्या तोंडून एक मी गाणं त्यावेळी ऐकलं, मला ते अतिशय आवडलं. गाणं काय, 4 ओळीचं एक श्लोक होता तो. बाई माझे लाडके सीताबाई, बाळपणचे कौतुक वधू काही, तुझे जेव्हा मी पाहत असे मुख, काय मजला ते होय वधू सुख. मला ते फार आवडलं. ते जे आजोबांच्या तोंडून मी ऐकलं ते आवडलं आणि मी त्यांना विचारलं की बाई लाडकी सीताबाई कोण? कारण मी अगदीच लहान होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अगं ही रामायणातली सीता, रामाची सीता, जनक राजाची कन्या, आणि ते तिच्या वडिलांनी तिचं कौतुक केलेलं आहे की तुझं जेव्हा मी मुख पाहतो त्यावेळी मला फार बरं वाटतं, आनंद वाटतो, असा त्यांनी त्यांच्या परीने अर्थ सांगितला. आपल्यापैकी जाणकारांना सांगायची आवश्यकता नाही की हे उत्तररामचरितातल्या एका प्रसिद्ध श्लोकाचा हा अनुवाद आहे. हा अनुवाद परशुराम तात्या गोडबोले यांनी केलेला आहे आणि त्यांनी अनेक संस्कृत नाटकांचे अनुवाद केलेले आहेत. त्याच्यामध्ये मला वाटतं वेणी संहार आहे, मृच्छकटिका आहे, शाकुंतला आहे. उत्तररामचरिताचाही त्यांनी अनुवाद केलेला आहे. पण हे काहीही मला त्या वयामध्ये माहीत नव्हतं. मला फक्त त्या 4 ओळी फार आवडल्या आणि त्या माझ्या पाठही होऊन गेल्या. पुढे काही दिवसांनी माझे वडील रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. आमच्या घरी अनेक पुस्तकं येत असत, कारण वडिलांना वाचायचा नाद होता आणि ते पुण्या मुंबईकडे गेले की बरीचशी पुस्तकं माझ्या आईला वाचायसाठी घेऊन यायचे. त्या काळामध्ये आमच्या घरात एक पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं नाव होतं सीता वनवास आणि ना के बेहरे हे जे पिढीतले एक नामांकित लेखक त्यांनी त्या पुस्तकाचा तो अनुवाद केला होता. पुढं मला कळलं त्या पुस्तकाचा परिचय वाचताना की सीतार बनवास म्हणून बंगाली पुस्तक मला वाटतं बहुतेक ईश्वरचंद्र विद्यासागरांनी लिहिलेलं होतं आणि त्याचा तो अतिशय प्रसन्न असा अनुवाद हा बेहऱ्यांनी केला होता आणि ते सीता वनवास पुस्तक आमच्या घरी आलं. हे पुस्तक मी वाचून काढलं, कारण त्या वयात जे पुस्तक हाती येईल ते मी वाचत असे. ते पुस्तक मला खूप आवडलं. मला अजून आठवतं की त्याच्यामध्ये चित्र होते. एक चित्र असं होतं, दोघे कुमार गाऊ लागले आणि लव आणि कुश रामासमोर रामायण गातात. तो जो सुप्रसिद्ध प्रसंग आहे तो त्या चित्रामध्ये होता. त्यावेळी मला कळलं नाही की उत्तररामचरिताचा तो एक अतिशय साधा, सोपा आणि रसाळ असा तो अनुवाद होता. नंतर मला कळलं, अर्थात मी मोठी जेव्हा झाले आणि मला संस्कृत वगैरे कळायला लागलं, त्यावेळी मला कळलं की आपण त्यावेळी जे सीता वनवास वाचलं पुस्तक, जे मूळ एका बंगाली पुस्तकाचा अनुवाद होता, तो उत्तररामचरितावरून केलेलं एक ते रसाळ असं निवेदन होतं आणि ते एका बंगाली लेखकानं केलं होतं. ही उत्तररामचरिताची झालेली नंतरची भेट. त्याच्यानंतर मला असं आठवतं की आमच्या घरी गडकऱ्यांची पण नाटकं खूप होती. आपणही अनेकांनी वाचली असतील. त्याच्यामध्ये एक अतिशय प्रेमसन्यास हे नाटक आहे गडकऱ्यांचं आणि त्या प्रेमसन्यासामध्ये लीला ही विधवा आहे. नायिका लीला ही विधवा आहे आणि या नायिकेचं, लीलेचं जयंतावर प्रेम आहे आणि ते प्रेम बाळपणापासून जमलेलं आहे. ते प्रेम दोघांचं, म्हणजे ज्या वयामध्ये प्रेम काय असतं स्त्री पुरुषातली याची कल्पना नाही, अशा एका निष्पाप निरागस अशा वयामध्ये त्या दोघांचं प्रेम जमलेलं आहे. आता असं झालेलं आहे की लीलेचं दुसऱ्याच कुणाशी तरी लग्न झालं, लीला विधवा झाली आणि लीलेला
आता जयंताशी बोलणं हे सुद्धा एक पाप होऊन बसलेलं आहे समाजाच्या दृष्टीने. अशा वेळी त्या नाटकात एक असा प्रसंग आहे, हे नाटक पाहिलेलं नाही मी, कधी पण वाचलं. त्यामध्ये ही लीला एक कविता करते, असा एक प्रसंग आहे. ती कविता अशी आहे: आठवतो का सांग सखे तो काळ विवाहाचा, बाळपणाचा मुग्धपणाचा निर्मळ भावाचा, संसाराचे चित्र चिमुकले चिमुकलेच जीव, फुलले नव्हते हृदयांचेही राजस राजीव, पाहत होते तात तदा त्या लीला बाळांच्या, जणू आठवती त्यासही लीला त्याच सुकालाच्या, जपती परोपरी प्रसन्न हृदया पुण्यमया माता, या परी गेले दिनते सीते हा बघता बघता, तू सीता ती राम तोच मी त्याचा आज माता, परिचय गेले दिनते फिरुनी येतील का हाता, कशासा आशा आता नसती झाले ते गेले, सुकले फूल न वास देत जरी अश्रूंनी भिजले. अतिशय गोड अशी ती कविता होती. पुढे एक वाक्य होतं, ती लीला म्हणते की या उत्तराम चरिताचं हे असंच आहे. ह्याच्यामध्ये जे सांगितलंय ते किती जरी आपण लिहिलं तरी आपल्याला तो मूळ आशय आपल्या लेखनात आलेला आहे असं वाटत नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येईल की उत्तर रामचरितातला जो अत्यंत विख्यात अशा प्रकारचा श्लोक आहे, जो रामाच्या तोंडी पहिल्याच अंकात घातलेला आहे: जीवत्सुतात पादेषु नवेदार परिग्रहे, मातृभिश्च चिंत्यमानानां तेहिनो दिवसाहा गताः. त्या श्लोकाचा ती लीला अनुवाद करते आहे. आणि त्या अनुवादातून ती म्हणते की त्या मूळ एवढासा, असंच आहे वाक्य, की मुळातला श्लोक बघावा तर एवढासा, पण त्याच्यातला आशय इतक्या ओळी लिहिल्या तरी तो मला पकडता आलेला नाही असं ती म्हणते. तिथं उत्तरामचरित्र प्रत्यक्ष हे शब्द मी वाचले, तरीही मला माहीत नव्हतं की उत्तरामचरित नाटक काय आहे, याचा लेखक कोण आहे, कर्ता कोण आहे, काही माहीत नव्हतं. पण ते काव्य मला अतिशय आवडलं. यानंतर शाळेमध्ये मी जेव्हा शिकायला लागले त्यावेळी शाळेमध्ये शिकताना परशुराम तात्यांच्या प्रत्यक्ष नाटकातलाच एक उतारा आमच्या पुस्तकात होता. आपल्यापैकी वयस्कर लोकांना आठवत असेल की कुमारा लवा घोडा घोडा म्हणतात तो हाच, असं एक वाक्य होतं. आणि त्यावेळी आम्हाला ते वाक्य फारच आवडायचं. म्हणजे त्या वयातली जी आपली एक अभिरुची असते, त्या अभिरुचीला हे वाक्य मोठं आवडण्यासारखं, की ऋषिकुमार आहेत, त्यांना घोडा म्हणजे काय माहिती नाही, आणि मग ते म्हणतात कुमारा लवा घोडा घोडा म्हणतात ना तो हाच. तर तो उतारा असाच वाचनात आला. आणि असं होता हा मी फार लांबवत नाही हे परिचय, मला वाटतं थोडा लांबला. आणि असं या उत्तर रामाची इकडून तिकडून 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 ओळख होता होता BAच्या वर्गामध्ये नाटक साक्षात आमच्या समोर आलं. आणि एका ज्याच्याबद्दल खूप दिवस आपण ऐकत आलो, कारण नंतर मधल्या काळामध्ये मी परशुराम तात्यांचा अनुवादही वाचून काढला होता. तो अनुवाद वाचल्यानंतर आमच्या बाईंनी रात्री एवम वेरोसीची जी गंमत आहे ती मी नंतर सांगते आपल्याला, ती पण आम्हाला सांगितली होती. आणि हे करता करता ते नाटक हातामध्ये आलं. आणि नंतर मात्र ते नाटक मी BAच्या अभ्यासासाठीच नव्हे तर कसून वाचलं. आणि असं या नाटकाचं एक असं गंमत आहे, वैशिष्ट्य आहे की आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती वेगळ्या तऱ्हेनं पुन्हा पुन्हा ते नाटक वेगवेगळ्या संदर्भात आठवतं. कालिदास मोठा की भवभूती मोठा, शाकुंतल मोठं नाटक आहे का उत्तर रामचरित नाटक मोठं आहे, हा खरोखर विद्वानांच्या चर्चेचा आणि व्यासंगाचा विषय, मी त्यामध्ये पडत नाही. पण मला अनेक ठिकाणी उत्तर राम हे शाकुंतलापेक्षा अधिक आवडतं. त्याची काही कारणं आहेत, काही व्यक्तिगत सुद्धा आपली कारणं असू शकतात. आता या आपण प्रत्यक्ष नाटकाकडे वळूया आणि त्याच्या संदर्भात जे मला सांगायचे ते सांगते. पण मला आधीचा इतिहास थोडा आपल्याला सांगावा असा वाटला की एखाद्या ललित कृतीशी आपलं नाटक कसं जडत जातं आणि त्या ललित कृतीच्या प्रेमात आपण कसे पडतो आणि तिच्याशी जवळीक आपण कशी साधतो, यासाठी मी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या. आपल्या सर्वांना माहीत आहे, मी तपशिलात फार जाणार नाही, कारण आपल्या सर्वांना बऱ्याच गोष्टी माहीत असतील आणि बरीच माणसं माझ्याहीपेक्षा खूपच जाणकार असतील या नाटकाच्या संदर्भात, याची मला खात्री आहे. की भवभूतीची 3 नाटकं आहेत: महावीरचरित, मालती माधव आणि उत्तर रामचरित. त्या उत्तर रामचरिताबद्दल काही गमतीदार आख्यायिका आहेत. एक आख्यायिका अशी आहे की हे भवभूतीचं सर्वात उत्कृष्ट नाटक मानलं जातं आणि जास्तीत जास्त मला असं वाटतं की संस्कृत रसिकांच्या वाचनात अधिक आलेलं, त्यांना अधिक परिचित असलेलं असं सुद्धा उत्तर रामचरित हे नाटक आहे. आणि
भवभूतीचं तर ते उत्तम नाटक आहेच, परंतु संस्कृत नाट्यसृष्टीमधलं सुद्धा ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं ते नाटक आहे. एक त्याच्यामध्ये अशी एक आख्यायिका सांगितली जाते, जी सरांना माहीत असणार आख्यायिका ती, की कालिदासाला राजाश्रय होता आणि भवभूतीला राजाश्रय नव्हता. भवभूतीला एक कालप्रियानाथाच्या मंदिरात त्याची नाटकं केली जात आणि हा लोकाश्रयी कवी होता किंवा लोकाश्रयी नाटककार होता असं म्हणायला हरकत नाही. त्याला टीकाकारांचेही बरेच प्रहार सहन करावे लागले असतील असं दिसतं, कारण मगाशी ज्या श्लोकाचा उल्लेख केला तो श्लोक आपल्या सर्वांना माहिती आहे, की तो म्हणतो त्या श्लोकामध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की ये नाम केची देहन प्रथयन्त्यवज्ञान जानन्तु ते किमपि तांप्रती नैष्यत्न. जे कोणी समीक्षक किंवा टीकाकार आमची अवहेलना करत असतील आमच्या नाट्यकृतीची, जानन्तु ते त्यांनी खूप समजून असावं मनामध्ये की तांप्रती नैष्यत्न, आमचा मुळी हा प्रयत्न त्यांच्याआधी नाहीच आहे. जे माझी उपेक्षा करतात, जे माझ्या नाटकाची, माझ्या कलाकृतीची, माझ्या प्रतिभेची उपेक्षा करतात, त्यांच्याआधी माझं लिखाण नाही आहे. मग काय तो म्हणतो पुढे, तरीसुद्धा त्याला पूर्णपणे रसिकांच्याबद्दल तो उदासीन आहे का नाही, कुठलाच कलाकार रसिकांच्याबद्दल उदासीन नसतो. म्हणतो की उत्पत्स्यतेस्ति मम कोपि समान धर्मा कालो ह्ययन निरवधीर विपुलाच पृथ्वी. मला खात्री आहे की कोणीतरी माझा समान धर्मा रसिक हा कधीतरी निर्माण होईल किंवा आजही तो कुठेतरी असेल, कारण ही पृथ्वी विपुल आहे आणि काळ हा निरवधी आहे. आज नाहीतर उद्या, उद्या नाहीतर पुन्हा केव्हा तरी माझा कोणीतरी एक रसिक जाणकार माझ्या नाट्यकृतीचं सौंदर्य ज्याला कळू शकेल असा समान धर्म कधीतरी निर्माण होईल. आणखी एक असं त्याच्याबद्दल सांगितलं जातं, अगदी नाटकाच्या सुरुवातीला एक श्लोक आहे, त्यांनी स्वतःचं वर्णन केलेलं आहे की यम ब्रह्माणमियम देवी वाग्वश्यवान वर्तते, यम ब्रह्माणमियम देवी वाग्वश्यवान वर्तते उत्तरम रामचरितम तत्प्रणीतम प्रयुज्यते किंवा प्रयोक्षते. तर एक असा एक मत आहे गमतीदार की हा त्यांनी थोडा कालिदासाला टोमणा दिलेला आहे. ब्रह्माण हा म्हणजे सर्व षटकर्म निरता, ब्राह्मणाची जी धार्मिक कृत्य असतात ती सगळी निष्ठेनं करणारा, म्हणजे अतिशय धार्मिक आणि सत्प्रवृत्त असा हा कवी आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि यामध्ये थोडासा कालिदासाचा चंचल आणि विलासी असा जो स्वभाव होता त्याला एक थोडासा त्यांनी त्या टोमणा दिलेला अशी कल्पना आहे. म्हणून त्याने आणि पुन्हा त्यांनी काय म्हटलेलं आहे, अहंकाराचे उद्गार आहेत. भवभूतीच्या ठिकाणी खूप अहंकार आहे, असा अहंकारी दुसरा कवी म्हणजे जगन्नाथ पंडित आहे. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की देवी वाग वश्यवान वर्तते, जशी एखादी आपली सर्वस्वी अधीन झालेली स्त्री जशी आपल्या मतानं वागते त्याप्रमाणे या कवीला वाग्देवी अशी प्रसन्न झालेली आहे म्हणण्यापेक्षा ती त्याला वश झालेली आहे. ही देवी वाग म्हणजे सरस्वती ही त्याला वश झालेली एखाद्या स्त्रीप्रमाणे त्याच्या बरोबर ती येते असं त्याने म्हटलंय. आणखी एक मोठी गमतीदार हे आहे, आपल्या सर्वांना ती कथा माहीत आहे. खरं म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे, माझं ज्ञान फार तपशिलात जाण्याचं इतकं ज्ञान नाही, पण कालिदासाचा आणि भवभूतीचा काळ एक नाही असं मानलं जातं. पण आख्यायिकेमध्ये कुठलाही दोन माणसं एकत्र जोडतात आणि ती आख्यायिका ही सुद्धा एक प्रकारची समीक्षाच असते. अशा आख्यायिका तरी का निर्माण होतात, वदंता का निर्माण होतात, एक प्रकारे ती त्या नाटकावरती ती एक समीक्षेचाच भाग असतो तो. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की उत्तर रामातला एक जे अत्यंत सुंदर असा श्लोक आहे, तर श्लोक मी आपल्याला सांगते. तर भवभूती आपलं नाटक घेऊन कालिदासाकडे आला. कालिदास असा जरा चैनी, रंगेल, विलासी आणि अतिशय रसिक असा कवी. त्याला सांगितलं भवभूतीने की मला आपलं नाटक वाचून दाखवायचं आहे. तो बुद्धिबळ खेळत होता म्हणे. त्याने असं थोडंसं उपेक्षण सांगितलं, ठीक आहे मी खेळतोय बुद्धिबळ, आपण आपलं नाटक वाचा, मी ऐकतो. त्याला वाईट वाटलं असेल ना भवभूतीला की हा संपूर्ण लक्ष देखील आपल्याकडे देत नाही, पण त्यांनी ते नाटक वाचून दाखवलं. आणि हे नाटक वाचून दाखवल्यानंतर राम आणि सीता वनवासामध्ये एकमेकांच्या सहवासामध्ये कसे दिवस काढत होते आणि किती प्रेमामध्ये त्यांच्या रात्री कशा जात होते, असा एक अत्यंत तोही अतिशय प्रसिद्ध असा श्लोक आहे. तर किमपि किमपि मंदम मंदमासक्ती योगादविरलित कपोलम जल्पतो रक्रमेण अशिथिल परिरंभ व्यापृत एकैक दोष्णो रविदित गतयामा रात्री रेव व्यवंसी. कसं त्यांच्या रात्री जायच्या वनवासात राम आणि सीतेच्या, खरं म्हणजे रोज एवढे काय बोलत होते कोण जाणे.
पण तीच तर प्रेमाची गंमत आहे ना. तर किमपि किमपि मंदम मंदम आसक्ती योगात, अत्यंत प्रेमानं अत्यंत आसक्तीनं हळूहळू एकमेकांशी काहीतरी ते बोलत होते. अविरलित कपोलम, गालाला गाल भिडवून, अविरलित कपोलम जल्पोतोर क्रमेण, त्या बोलण्याला काही क्रमही नव्हता, संगती पण नव्हती, जे मनात येईल ते बोलायचं, असं त्या दोघांचं बोलणं चालायचं रात्री रामाचं आणि सीतेचं वनामध्ये, वनवासात. आणि अशिथिल परिरंभ, अत्यंत घट्ट असं आलिंगन, अशिथिल पररंभ व्यापृतही कैक दोषणं, बाहूत बाहू गुंफून अत्यंत घट्ट अशी आलिंगनामध्ये ही पती पत्नी असायची. आणि अशा त्यांच्या रात्री जात असताना अविदित गत यामा, प्रहर कसे गेले ते कळलंच नाही. आणि रात्री ही एवम व्यरंसित, असं भाऊभूतीने लिहिलं होतं की अशी त्यांची रात्र जात असे. प्रहरामागून प्रहर जायचे आणि अशा रीतीने ते रात्र व्यतीत व्हायची. असं आख्यायिका असं सांगते, ही खरी असेल असं नाही आहे, पण त्यांनी नाटक वाचून झाल्यावर त्यांनी विचारलं भाऊभूतीने, कसं वाटलं नाटक. तेव्हा कालिदासाने म्हणे सांगितलं की नाटक फार चांगलं आहे तुमचं, फक्त एक मी यात लहानशी दुरुस्ती करतो. तर ती लहानशी दुरुस्ती कालिदासानं काय केली, तर रात्रीही एवम व्यरंसित, म्हणजे या प्रकारे रात्र गेली, याऐवजी त्यांनी असं केलं, रात्रीही एवम व्यरंसित, रात्री म्हणजे रात्रच गेली, रात्री रेवम व्यरंसित, म्हणजे प्रहर कसे गेले ते कळलं नाही. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, काही न कळता एकदम लक्षात आलं की अरे पहाटच झालेले. रात्री रेबम व्यरंसित ही कालिदासाने दुरुस्ती केली. तो बिंदू काढून टाकला त्यांनी, अनुस्वार काढून टाकला. आणि आपल्याला सर्वांना कळेल की ही जी दुरुस्ती आहे ही कालिदासानं केली का कोणी केली आपल्याला माहीत नाही, पण ही निश्चितच अधिक रसोत्कर्ष करणाऱ्या अशा प्रकारची ही दुरुस्ती, यात काही शंका नाही. आणखी एक मोठी मजेदार या नाटकाबद्दल एक अशीच आख्यायिका आहे. आता ही सुद्धा कुणीतरी रसिकानं ही कथा निर्माण केलेली. तर म्हणे कालिदासाचं नाटक आणि भाऊभूतीचं नाटक पारड्यामध्ये घातलं आणि त्याचं तोलली ती दोन्ही नाटकं की कुठलं नाटक काव्यगुणांनी रसानी, कुठलं नाटक अधिक भारी आहे. कालिदास अर्थातच फार मोठा कवी असल्यामुळे त्याचं पारडं हे खाली जायला लागलं आणि भाऊभूतीच्या नाटकाचं पारडं वर जायला लागलं. पण देवी सरस्वतीला त्या नाटकाबद्दल आणि भाऊभूतीच्या प्रतिभेबद्दल इतकं प्रेम होतं की तिने म्हणे कानावरचं कमळाचं पुष्प हळूच काढलं आणि त्या फुलातला एक मधाचा थेंब त्या भाऊभूतीच्या पारड्यामध्ये टाकला. त्याबरोबर त्या मधानं ते पारडं एकदम जड झालं आणि कालिदासाशी त्याचं नाटक, त्याची प्रतिभा तुल्यबळ ठरली. आता या मधाच्या थेंबाचा जो उल्लेख आहे ना, तो मला असा प्रतिकात्मक वाटतो की भाऊभूतीच्या या नाट्यकृतीमध्ये अत्यंत गोडवा आहे. ज्याला आपण माधुर्य म्हणतो, ज्याला आपण गोडवा म्हणतो, ज्याला आपण रसोत्कर्ष म्हणतो, तो या उत्तर रामामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये. आता हे नाटक आहे काय, तर पहिली गोष्ट अशी आहे की या नाटकाचा जो नायक आहे तो मुळी आपल्या सर्वांच्या मनामध्ये फार थोर स्थान मिळवून बसलेलं आहे. राम हे रामाच्या उत्तर जीवनावरचं नाटक आहे. वनवास संपल्यानंतर सीतेला घेऊन राम परत आला, राम सिंहासनावरती बसला आणि त्यानंतरची जी त्याच्या जीवनातल्या घटना घडत गेल्या त्याच्या संदर्भातलं एक नाटक आहे. तेव्हा भाऊभूतीने नायक निवडतानाच एक फार मोठी गोष्ट त्यांनी केलेली आहे की ज्याच्याबद्दल सर्व भारतीयांच्या मनामध्ये अत्यंत प्रेम आहे, अत्यंत आदर आहे, ज्याची एक अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आधीच सिद्ध झालेली आहे. तो रामचंद्र हा या नाटकाचा नायक आहे आणि रामाच्या जीवनातल्या उत्तरार्धावरती हे नाटक भाऊभूतीने लिहिलेलं आहे. आता नाटकाचे 2 ठळक भाग आहेत. एक भाग जो आहे पहिला अंक या नाटकाचा अतिशय उत्कृष्ट अंक आहे आणि मला असं वाटतं, माझं काही संस्कृतचं इतकं वाचन नाही की सगळे नाटकं आपण वाचली आहेत असं नाही, पण मला असं वाटतं की संस्कृत नाट्य साहित्यामध्ये सुद्धा इतक्या उत्कृष्ट रीतीनं लिहिलेला आणि इतका स्वयंपूर्ण परिपूर्ण असलेला अंक, पहिला अंक सापडणं हे अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. तर पहिल्या अंकामध्ये हा रामसीतेचा आयुष्य, म्हणजे अयोध्येला परत आल्यानंतर राम राज्यावर बसलेला आहे त्याच्यानंतरचं आयुष्य दाखवलेलं आहे. आणि त्या पहिल्या अंकामध्येच पुढच्या दुःखाची चाहूल आपल्याला लागते. आपण म्हणतो ना की आपण फार आनंदाच्या शिखरावर असलो म्हणजे आपलंच मन चुटपुटतं थोडं
की अरे इतकं सगळं सुरळीत घडतंय, इतकं सगळं चांगलं घडतंय, इतकं मन आपलं प्रसन्न आहे, कदाचित काही भावी अशुभाची तर ह्याच्यामध्ये नसेल ना चाहूल, असं एक आपल्यासुद्धा मन आपलं पापशंकी असतं. तशी एक अशुभाची चाहूल त्या नाटकात येते आणि नंतर त्याच अंकात अशा काही घटना घडतात की राम हा सीता त्यागाचा निर्णय तिथे करतो. हे झाल्यावरती पुढं 12 वर्षामध्ये गेलेली आहेत. म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये एक नाटकाचे जे वेगवेगळे नियम आहेत, नाटक कसं असावं, नाटक कसं बांधावं, त्यामध्ये एक युनिटी ऑफ प्लेस, युनिटी ऑफ टाईम, युनिटी ऑफ ॲक्शन अशी इंग्रजीमध्ये मानलेली आहे. इथे आपल्याला असं दिसेल की भवभूतीने बरेचसे नियम असे बाजूलाच टाकलेले आहेत, कारण मध्यंतरी प्रदीर्घ काळ गेलेला आहे. आणि शंभूक नावाचा एक शूद्र मुनी असतो. हा शूद्र मुनी तपश्चर्या करतोय दंडकामध्ये, दंडकारण्यामध्ये तो तपश्चर्या करतो आहे. आणि त्या काळामध्ये शूद्रांना अशा तऱ्हेची तपश्चर्या करण्याची परवानगी नव्हती. तर एक शूद्र मुनी तपश्चर्या करत असल्यामुळे इकडे रामराज्यामध्ये ब्राह्मणाचा पुत्र निधन पावला आणि तो ब्राह्मण पुत्र निधन पावल्यामुळे कुणाच्या पापाचं हे फळ, म्हणून ते शंभू तप करतोय म्हणून त्याच्या पापाचं हे फळ आहे. आता आजच्या आपला जो दलितांच्या बद्दलची जी आपली भूमिका आहे त्या भूमिकेशी मुळीच सुसंगत नाही किंवा पटण्यासारखा नाही, परंतु तो भाग आपण वादात आपण त्या शिरणार नाही. आणि राम दंडकारण्यामध्ये येतो कशासाठी, तर शंभुकाचा वध करण्यासाठी. आता मग तो शंभुकाचा वध वगैरे करतो. त्याच्यानंतर पुढे अनेक घटना घडतात. तर तिथे त्याची आणि सीतेची पुन्हा भेट होते. सीता तिकडे वनातच आहे, वनवासामध्ये आहे. तिथे असं दाखवलेलं आहे की सीता ही तुम्हाला मला दृश्यमान आहे. आता या नाटकाचा प्रयोग कोणी पाहिला म्हणा, परंतु सीता ही प्रेक्षकांना दिसते, तिचं अस्तित्व प्रेक्षकांना कळतं, भासमान होतं, पण रामाला ती दिसत नाही. अशा प्रकारचा तो छायांक त्याला म्हणतात. तो 4था अंक आहे मला वाटतं. तो फार सुंदर अंक आहे. तो देखील एक 3रा आहे ना, छायांक. तोही अतिशय सुंदर अंक आहे. आणि पुढे नंतरचे पुढचं कथानक आहे ते खूप बरंचसं गुंतागुंतीचं कथानक आहे, कारण त्याच्यामध्ये नंतर लव आहेत, कुशा आहेत. रामानं अश्वमेध करायचं ठरवलं आहे, अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलेलं आहे. त्यासाठी घोडा तो त्यांनी धाडलेला आहे. या मुलांनी तो घोडा पकडलेला आहे. आणि पुढे मग अनेक घटना घडून मग रामाची आणि सीतेची गाठ पडते, मुलांची आणि रामाची गाठ पडते, एकमेकांची ओळख पडते. आणि भवभूतीनं नाटक सुखांत केलेलं आहे. म्हणजे राम आणि सीता यांचं मिलन होतं, पिता पुत्रांचंही मिलन होतं आणि शेवटी नाटकाचा शेवट हा सुखांत होतो. आता हा सुखांत जो नाटक त्यांनी केलेला आहे ते खरोखरी आपल्याला जी पुढची कथा परिचित आहे, खरं म्हणजे माझी अशी इच्छा आहे की ह्यांनी नंतर थोडंसं बोलावं आणि त्याप्रमाणे मी माझं भाषण तसं आठवतं घेईन. तर मूळ आपल्याला जी रामायणाची कथा माहिती आहे की सीतानंतर मग भूमीमध्ये गेली आणि नंतर रामाचंही जीवन संपुष्टात आलं पुढे. तर हा भागच प्रक्षिप्त आहे असं कोणी म्हणतात किंवा ते काही असेल, कारण त्या वादामध्ये मला शिरण्याची काही इच्छा नाही आणि त्याचं माझं ज्ञानही तसं नाही आहे. पण ह्या सगळ्या एका हॅपी नोटवर नाटक ते संपतं, सगळ्यांचं ते मिलन झालेलं आहे. तर इथं असं वाटतं की मूळ कथेपासून अनेक ठिकाणी भवभूतीने स्वातंत्र्य घेतलं आहे आणि या नाटकातले अनेक सुंदर प्रसंग असे आहेत की जे भवभूतीनं आपल्या कल्पनेनं निर्माण केलेले आहेत प्रसंग. त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. तर एक असं वाटतं आपल्याला की ज्याला इंग्रजीमध्ये पोएटिक जस्टिस म्हणतात किंवा काव्य न्याय म्हणतो आपण, की रामाच्या आणि सीतेच्या या सगळ्या सफरन्सनंतर, सगळ्या दुःखभोगानंतर त्यांचं मिलन व्हावं हीच ही कलेची खरी मागणी आहे किंवा एकंदर कलेचा जो न्याय आहे तो तिथे रामाने, आपलं नाटककारांनी तो पाळलेला आहे असं आपल्याला वाटतं. आता हा पहिला अंक आहे त्याबद्दल थोडंसं मी बोलते आणि 3ऱ्या अंकाबद्दल थोडंसं बोलते. हा पहिला अंक अप्रतिम सुंदर अशा तऱ्हेचा अंक आहे. सुरुवातच मुळी अशी केलेली आहे त्यांनी भवभूतीने की ह्या रामाची एक बहीण असते, शांता नाव असतं तिचं. ती लोमपाद नावाच्या ऋषींना दिलेली असते आणि लोमपादांना ती मुलगी म्हणून त्यांनी स्वीकारलेली असते आणि ऋष्यशृंग नावाच्या ऋषीशी तिचं लग्न झालेलं असतं. त्यांच्या आश्रमामध्ये एक यज्ञ असतो आणि त्या यज्ञासाठी सगळी मंडळी गेलेली आहेत राजवाड्यातली, म्हणजे राजमाता गेलेल्या आहेत, इतर मंडळी गेलेल्या आहेत. पण सीता ही गर्भिणी आहे म्हणून ती जाण्याच्या अवस्थेत नाही, प्रवास करण्याच्या अवस्थेत ती नाही आहे.
आणि ती प्रवास करण्याच्या अवस्थेत नाही म्हणून तिचं रंजन करण्यासाठी रामही तिच्यासाठी थांबलेला आहे, तिला सोबत म्हणून. आणि त्या दोघांची सेवा करण्यासाठी लक्ष्मणही आहे. आणि पहिला अंक जो सुरू होतो तो असा त्या तिघांच्या वर सुरू होतो. त्याच्यानंतर सीतेच्या रंजनासाठी एक लक्ष्मणानं चित्रपट तयार केलेला. तर तो चित्रपट काय असेल हे आपल्याला आज सांगणं कठीण आहे. आजच्यासारखा सिनेमा तर काही असणं शक्य नाही. पण त्यांच्या पूर्वायुष्यातल्या वेगवेगळ्या घटनांची ती चित्रमालिका आहे. आणि ती चित्र हे सगळे बघतायत. आणि इथे आपल्याला असं दिसतं की पूर्वीचं आपलं जीवन म्हणजे अगदी सुरुवातीचं अत्यंत निष्पाप आणि निरागस असं जीवन, त्याच्यानंतरची सगळी वनवासाची दुःख, त्यात आलेली वेगवेगळी संकटं आणि त्या संकटातून मात करून पुन्हा आता ते आलेले आहेत. आणि आता सीताही खरोखरी आनंदाच्या शिखरावर आहे आणि रामसुद्धा, की सगळ्या संकटांचं निवारण झालेलं आहे. पुन्हा ही मंडळी अयोध्येत आलेली आहेत. पुन्हा सिंहासनावरती राम बसलेला आहे. आणि स्त्रीच्या जीवनातला, तिच्या वैवाहिक जीवनातला जो अत्यंत सुखाचा असा जो क्षण असतो की ती गर्भिणी व्हावी, तेही सुख आता त्यांच्या दाराशी येऊन ठेपलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये ते असं ते सगळे चित्रपट बघतायत. बघता बघता नाना प्रकारे भावना उचंबळून येतात त्यांच्या, नाना प्रकारची. काही प्रसंग पाहताना सीता घाबरते, काही प्रसंग पाहताना ती व्यथित होते, काही चित्र पाहताना ती म्हणते नको नको हे नको बघायला, आपण पुढं जाऊया. सुरुवातीच्या विवाहाच्या आठवणीने पुन्हा त्यांना मनाला एक प्रकारचा आनंद वाटतो. आणि तो चित्रपट पाहताना रामाच्या तोंडी एक अत्यंत, जो मगाशी मी सांगितला की इतक्या सुखामध्ये आणि इतक्या आनंदामध्ये असताना सुद्धा रामाला आपलं हरपलेलं जे बाल्य आहे किंवा तो जो एक निश्चिंत असा काळ असतो जीवनातला, जो पुन्हा कधीच येत नाही, त्याचं त्याला स्मरण येतं. आणि तो म्हणतो किती ते सुखाचे दिवस होते. जीवत सुद्धा आता पादेशो, आमचे वडील जिवंत होते. आणि नवे दार परिग्रहे, नुकतंच आम्ही पत्नींचं ग्रहण केलं होतं, नुकतीच आमची लग्न झाली होती. आपल्या सर्वांच्या जीवनातला हा काळ आहे पहा, की सुरुवातीचा वैवाहिक जीवनाचा प्रारंभ काळ सुद्धा घरामध्ये काळजी घ्यायला वडीलधारी माणसं असतात आणि मातृभीष चिंत्यमानानं आया आमच्यावरती अतिशय प्रेम करत होत्या. आया सर्व प्रकारे काळजी करत होत्या. तेही नो दिवस हा गता. आता एखादी कलाकृती मोठी कशी ठरते पाहता, ही जी भावना आहे ती अत्यंत सनातन अशा प्रकारची. इंग्लिशमध्ये सुद्धा आपण द डेज दॅट आर नो मोर, झालं गेले ते दिवस, ही अनेक ठिकाणी आलेली आहे. ही जी संकल्पना आहे ना, की गेलेल्या दिवसाबद्दल एक मनाला, त्या दिवसांच्या आठवणीनं मनाला हुरहुर लागणं, गेले ते दिवस आता परत ते दिवस येणार नाही तशी खंत वाटणं. आपण प्रत्येकजण त्या अवस्थेतून गेलेलो आहोत. मग हा श्लोक इतका आपल्या काळजाला भिडतो की तेही नो दिवस हा गता, गेले ते आमचे सुखाचे दिवस गेले. आणि कुठेतरी या श्लोकामध्ये जणू आपल्याला असं वाटतं की भावी वियोगाचं पुन्हा एक आहे. असं होतं ना की जेव्हा अतिशय सगळं चांगलं असेल तेव्हा वाटतं हे सगळं टिकेल ना, असं तशी कुठेतरी किंवा एक अबोध मनामध्ये तरी आपल्या येणाऱ्या दुःखाची, संकटाची चाहूल लागते. नंतर मग तिकडे यज्ञाला जी मंडळी गेलेली आहेत तिकडून त्या ऋषींकडनं एक निरोप येतो की जास्त विस्तारांना प्रसंग सांगत नाही, पण तिथे एक असं वाक्य आहे की तो जो तिकडून हा येतो, एक कुणीतरी शिष्य म्हणा किंवा दूत म्हणा, तर तो आल्यावरती तो रामाला सांगतो. राम म्हणतो मला काय निरोप दिलेला आहे वडील संथाऱ्या मंडळींनी, ऋषींनी मला काय सांगितलंय. तेव्हा सांगतो की तुला सांगितलेलं आहे की हे राज्य, तू राजा आहेस आणि लोकानुरंजन हे तुझं कर्तव्य आहे. राजा या नात्यानं आपल्या सगळ्या प्रजेला अत्यंत सुखात ठेवण्याची तुझ्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. आणि राम हा आदर्श राजा आहे. आपलं जे कर्तव्य आपल्या वाट्याला आलेलं तो अत्यंत इमाने इतबारे पार पाडायचा असं त्यांनी एक निर्धार केलेला आहे. सहजगत्या जणू भवितव्यताच त्याच्या तोंडून बोलून जाते. असा तो म्हणतो की स्नेहम दयांच सौख्यंच यदि वा जानकीमपि आराधनाय लोकांना मुंचतो नास्ती मे व्यथा. की आराधनाय लोकांना, लोकाराधना करणं, प्रजेला सुखात ठेवणं, प्रजेला संतुष्ट ठेवणं हे राजा नात्यानं जो पहिलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी स्नेह, दया, सौख्य फार काय सांगावं, ही मला अत्यंत प्रिय असलेली जानकी, हिचा सुद्धा त्याग करताना मला यत्किंचितही व्यथा होणार नाही. म्हणजे जणू काही भवितव्यताच ती त्याच्या तोंडून बोलून जाते. आणि सीता देखील अत्यंत भाबड्या प्रेमानं ती म्हणते की अतएव रघुकुल दुरंधरोसी, म्हणून तर तुम्ही एवढे मोठे राजा, इतकं प्रजेबद्दल तुम्हाला अगत्य आहे, प्रजेच्या सुखाची इतकी चिंता वाहता, म्हणून तर तुम्ही या रघुकुलातले एक श्रेष्ठ राजा. म्हणजे आपला पती आपलं कर्तव्य किती इमाने इतबारे पार पाडतो याचा त्या सीतेलाही अभिमान आहे. तिला बिचारीला याच्यात कल्पनाही नाही कुठे की हे सगळं आता खरं ठरणार आहे. लवकरच हे प्रत्यक्षात ही कसोटी आम्हाला द्यावी लागणार याची तिला कल्पना.
नंतर पुढे एक मोठा गोड असा कौटुंबिक प्रसंग घातलेला आहे. सीता म्हणते मला नाही का काही सांगितलं, वडीलधाऱ्यांनी मला नाही काही निरोप दिला. तिथं त्यांनी कसा श्लोक घातलेला आहे, फार सुंदर श्लोक आहे की तू केवढी मोठी, तुला काय आम्ही आशीर्वाद द्यायचा आणि तुझ्या बाबतीत काय आता चांगलं चिंतायचं तुझं. तर विश्वंभरा भगवती भवती मसूत, प्रत्यक्ष विश्वंभरा पृथ्वीने तुला जन्म दिलेला आहे. राजा प्रजापती समो जनक पिता ते, जनक राजा प्रजापतीसारखा तो तुझा पिता आहे. आणि तेषां वधू स्वमसी नंदिनी पार्थिवानाम येषां कुलेषु सविताच गुरुर्वयमच, प्रत्यक्ष सूर्य ज्या कुळाचा प्रमुख आहे, आमच्यासारखे ऋषी आहेत, तर तुला आणखी काय तुझ्यासाठी आता मागायचं. जे जे स्त्रीला मिळावं ते सगळं तुला मिळालेलंच आहे. तर केवलम वीर प्रसवा भूया, फक्त आता तू वीर माता हो, म्हणजे तुझ्याबद्दल जर काही शुभेच्छा द्यायची तर ही एवढीच आहे. असं एक मोठ्या अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये ते सगळं चाललेलं आहे. त्यात थोडी चेष्टा मस्करी सुद्धा आहे, कारण विवाहाचं चित्र पाहताना, विवाहातलं मंडपातलं चित्र पाहताना लक्ष्मण दाखवतोय सीतेला की हे बघ हे बघ. आपण एका जुने फोटो पाहताना सांगतो हा अमक्याचा फोटो तमक्याचा फोटो, तसा तो लक्ष्मण म्हणतो की यम आर्या ही श्रुतकीर्ती आहे, ही मांडवी आहे. आणि सीता थोडी चेष्टेने धाकट्या जिराला म्हणते की वत्स यम अपरा का, ही आणखी काही ती नाही सांगितलीस कोण तू. तर तो लाजतो लक्ष्मण आणि म्हणतो अये उर्मिलाम पृच्छती आर्या. हां ठीक आहे, म्हणजे उर्मिलेबद्दल आर्या विचारते, कारण तो लाजून आपल्या पत्नीचं नाव घेत नाही. असं हे पहिल्या अंकाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचा पहिला अंक आहे की ज्यामध्ये एक कौटुंबिक प्रेम, नात्याचा गोडवा, एका म्हणजे असं फार मोठी माणसं असतात त्यांचं खाजगी जीवनात ती माणसं बसली गप्पा मारतायत, हसतायत, खेळतायत, ते पाहताना आपल्याच एक मोठं कुतूहल असतात. आणि हे सगळं होताना सीता म्हणते मला आता झोप आली, ती थकलेली आहे गरोदर असल्यामुळे, तर आता मी कुठे झोपायचं. तेव्हा तिला तो सांगतो की अरे लग्नापासून आपल्या विवाह समयात गृहे वने शैशवे तदनु यौवने पुन्हा, लग्न झाल्यापासून घरामध्ये असो, वनामध्ये असो, शैशवामध्ये असो, यौवनामध्ये रामबाहू रूपधान येशते, म्हणजे हा रामाचा बाहू हे तुझी उशी आहे ना सतत. म्हणजे त्यात सुद्धा त्या पतीपत्नींचं किती निकटचं नातं आहे की सतत तुला उशीची काय गरज आहे, कारण या माझ्या बाहूवरच मस्तक टेकून तू निजत होतीस ना रानामध्ये सुद्धा, हा माझा बाहू उशी म्हणून तुझ्या सेवेला सज्ज होता. आणि अशा रीतीने ती सीता निद्रिस्त होते. आणि नंतर तो म्हणतो की ह्या सीतेचं मला प्रत्येक गोष्ट हिची प्रिय आहे, तिचा स्पर्श किती सुखकर आहे, तिचं बोलणं कसं मला वाटतं, तिचा सहवास किती आनंदमय आहे, हे सगळं किमश्चान प्रेयो, हिचं काय मला आवडत नाही, हिची प्रत्येक गोष्ट, एकूण एक गोष्ट मला आवडते. परम असह्यस्तु विरहा, फक्त हिचा विरह मला तेवढा असह्य आहे. असं म्हणे तो. संस्कृत नाटकात त्याला पताकास्थान म्हणतात. तिकडून तो एक सेवक येतो आणि तो म्हणतो देव प्राप्त आला, म्हणजे या विरह शब्दाशी पुढे तो आला शब्द जोडून घेतलाय नाटककारांनी. याच्या तोंडून विरह शब्द बाहेर पडला पण तो आला. राम एकदम दचकतो आणि तो अरे कोण आला, तू काय बोलतोयस. तो म्हणतो तो दुर्मुख नावाचा एक हेर आलेला आहे. आणि मग तो दुर्मुख सांगतो की या सगळे लोक आपल्या राज्याबद्दल फार चांगलं बोलत आहेत, राज्याबद्दल अतिशय सगळ्यांची हे चांगली एकंदर त्यांचं मत चांगलं आहे, परंतु सीतादेवीच्या चारित्र्याबद्दल लोक कुजबूज करतायत. आणि त्याला अतिशय दुःख होतं की हे कसलं, मला किती वाईट ही वार्ता सांगायची वेळ नशिबानं माझ्यावर आणलीवर तो दुःख करतो. आणि त्यानंतर मग राम हा सीता त्यागाचा निर्णय घेतो. असा अत्यंत सुंदर असा हा पहिला अंक आहे. यानंतरची गोष्ट अशी आहे की मध्ये खूप काळ गेले आणि मगाशी मी जे सांगितलं की शंभुकाचं हे, तर त्या अंकाबद्दल मी थोडीशी आपल्याला माहिती सांगते, नंतर इतर काही बाबी बोलायच्या आहेत मला. आता हा जो अंक आहे छायांक ज्याला म्हणतात, त्यामध्ये पुन्हा अशा काही फार सुंदर अशा हे आहेत. आता इथून ह्या भगवतीचं राम म्हणजे खरोखर त्याचं स्वतंत्रच एक व्याख्यान द्यायचं की राम ही सर्वपरिचित व्यक्तिरेखा, ती रामायणामध्ये रंगवलेली आहे, रघुवंशामध्ये रंगवलेली आहे, अनेक ठिकाणी या रामाचं चित्र. परंतु भवभूतीचा राम पुन्हा निदान मला तरी पुन्हा थोडा वेगळा वाटतो. हा अत्यंत सोशिक, अत्यंत धीरोदात्त, अत्यंत संयमी आणि अतिशय दुःख भोगलेला असा राम आहे. म्हणजे सीतात्याग या रामाने केला म्हणून जर थोडाफार आपल्याला कुठे त्याच्याबद्दल राग येत असेल तर तो राग आपला नाहीसा होतो. अशा तऱ्हेनं भवभूतीने त्याचं चित्र रंगवलेलं आहे. शंभुकाला मारायसाठी तो आलेला आहे
आणि शंभुकाचा वध करण्यासाठी आलेला आहे. आता आपण असं म्हणाल की रामाचा एक निर्दयपणा जाणवतो आपल्याला की हा शूद्रमुनी, आजच्या काळात तर ते फारच आपल्याला वाटेल की शूद्रमुनींनी तप करू नये का आणि त्याच्यासाठी त्याला मारण्याची शिक्षा वगैरे काय. तर तिथे एक रामाच्या तोंडी अत्यंत सुंदर श्लोक आहे आणि त्या श्लोकातून रामाची एक भावना आपल्याला कळते की राम म्हणतो, हे हस्त दक्षिण, आपल्याच उजव्या हाताला उद्देशून तो म्हणतो, हे हस्त दक्षिण मृतस्य शिशोद्विजस्य जीवातवे क्षिपय शूद्र म्हणून कृपाण. अरे माझ्या उजव्या हाता त्या ब्राह्मणाचा मृतपुत्र पुन्हा सजीव व्हावा म्हणून तू अगदी निर्धास्तपणाने त्या शूद्र मुनीवरती शस्त्राचा प्रहार कर, त्याला मारून टाकतो. आणि हे म्हणताना तो काय म्हणतो स्वतःला, रामस्य गात्रमसी, अरे तू रामाचा हात आहेस. आणि तो रामाचा हात कसा, तर तू कठोर आहेस, मुळातच तू अतिशय निर्दय असा हात आहेस. कारण रामस्य गात्रमसी गर्भभरालसाया सीता विवासनपटो करुणा कुतस्ते. गर्भभारानं अवघडलेल्या अशा निष्पाप सीतेचा त्याग करणारा तूच ना तो रामाचा हात. ते निर्दय कृत्य जर तुला करताना काही वाटलं नाही, ते जर तू सहजपणे केलंस, तर या शूद्र मुलींना मारायला तरी काय तुला हरकत आहे, काय तुला त्याचं जड वाटायला नको. इथे आपल्या लक्षात येईल की राम हे सुद्धा कृत्य, हे देखील तो राजा म्हणूनच कर्तव्य करतोय. आणि करताना एक आत्मनिर्भरथना तो करतोय, तो स्वतःची एक निर्भरथना करतोय की सीतेला आपण टाकलं, गरोदर सीतेचा आपण त्याग केला, ही गोष्ट आपण चांगली केली नाही, त्याला त्याची जाणीव आहे. आणि सतत तो एका ठिकाणी रामाच्या तोंडी फार सुंदर वाक्य घातलेलं आहे की दुःख संवेदना यैव रामे चैतन्य माहितम. मला मुळी देवाने प्राण दिले ते दुःख सोसायसाठी, दुःख सोसावं हेच माझं भवितव्य आहे. म्हणजे सतत दुःख संवेदनेसाठी जणू हा राम जन्माला आलेला आहे, अशा प्रकारचं ते वाक्य आहे. त्याच्यामध्ये आणखी अतिशय सुंदर श्लोक आहे. असे भरतृहरीचा आपल्या भवभूतीचे अनेक श्लोक हे साहित्यात अगदी अमर होऊन राहिलेले. तर तो त्या रानामध्ये येतो आणि आपल्याला सर्वांचा अनुभव आहे की एखादं आपलं आवडीचं ठिकाण, ते पंचवटी किंवा तो दंडकारण्य, हे एक पात्रच आहे त्या नाटकातलं, सजीव पात्र. जशा वेगवेगळ्या कॅरेक्टर्स असतात तसं ते कॅरेक्टरच आहे ती पंचवटी किंवा ते दंडकारण्य. तिथे तो म्हणतो की अरे इतक्या दिवसांनी पाहिलेलं आहे, हे सगळं बदललं की आता इथे नाशिकला स्वामी 5-7 वर्षानंतर मला वाटतं हे सगळं वेगळंच काहीतरी दिसतंय, आपल्या ओळखीच्या पुन्हा दिसत नाहीत. हा सगळ्यांचा पुन्हा हा एक सार्वत्रिक अनुभव. तर तो असं म्हणतो की पुरा यत्र स्रोतः, म्हणजे जिथं पूर्वी पाण्याचे प्रवाह वाहत होते ज्या ठिकाणी, पुरा यत्र स्रोत पुलिन मधुना तत्र सरिता, आता तिथं नद्यांची वाळवंट आहे. पुरा यत्र स्रोतः पुलिन मधुना तत्र सरिता विपर्यासम यातो घन विरल भाव क्षितिरोहाम. जिथं दाट अरण्य होती तिथं विरळ झाली, जिथं विरळ होती तिथं दाट झाडी वाढलेली आहे. बहोर दृष्ट्वा कालात अपरम्यो मन्ये वनमिदम. इतक्या वर्षांनी हे मी अरण्य पाहताना मला वाटतं वेगळंच ठिकाण आहे, पूर्वीच्या काही खुणा इथे पटत नाही. पण निवेश शैलाना, पर्वत मात्र जागच्या घेत, कारण पर्वत काही हलत नाहीत कधी जागेवर. निवेश शैलाना तदिदमिती बुद्धीम दृढ येते. आता एक गमतीदार आठवण सांगते आपल्याला. मी BA वर्गात असताना एक फार मोठं धाडस मी केलं होतं. मी हा श्लोक मला आवडला होता फार, पण तरी असं वाटलं की आणखी यात काहीतरी समजून घेण्यासारखं आहे. आता प्राध्यापकांनी आपल्या पद्धतीने शिकवलं होतं. तर मी प्रत्यक्ष तात्यासाहेब केळकरांच्या घरी गेले आणि आता हे माझं फारच भलतंच धाडस होतं. 20-21 वर्षाची मुलगी मी, आणि एवढ्या मोठ्या साहित्य सम्राटांना भेटायला गेले आणि मी त्यांना म्हटलं की मला हा श्लोक जरा आपल्या तोंडून ऐकायची इच्छा आहे. आणि कोणीतरी लहान मुलगी विद्यार्थिनी आली म्हणून त्यांनी मला झिडकारलं नाही किंवा त्यांनी मला असं हे केलं नाही, म्हणजे काहीतरी थातूर उत्तर देऊन गप्प केलं नाही. त्यांनी मला तो श्लोक फार चांगला सांगितला. आता हे आणखी कुणाचं इंटरप्रिटेशन असू शकेल, हे तात्यासाहेब केळकरांचंच असेल असं नाही, पण त्यांनी मला असं सांगितलं की तुला कळलं का, या श्लोकामध्ये हे जे वर्णन आहे ना, हे रामाच्या मनाचंही वर्णन आहे. खूप उलथापालथ झालेली आहे मधल्या काळामध्ये, अनेक घटना घडून गेलेल्या आहेत, पण निवेश शैलाना तदिदमिती बुद्धीम दृढयती. तर रामाचं सीतेवरचं प्रेम आणि सीतेचं रामावरचं जे प्रेम आहे, ते प्रेम हे तसंच आहे, दृढ आहे. तो हृदयातला प्रेमभाव दोघांच्याही मनातला बदललेला नाही. तर पर्वत जशी आपली जागा कधी सोडत नाही, तसं रामाची सीतेच्या बद्दलची जी भावना आहे, ती भावना कुठे बदललेली नाही. असे आता एक 2 प्रसंग, त्यात आणखी एक फार सुंदर प्रसंग आहे की वासंती नावाची एक वनदेवता आहे. ती वासंती ह्या रामाची, आधी ती रामाच्या स्वागताची तयारी वगैरे करते. त्यात फार सुरेख श्लोक आहे आणि अनुवादही त्याचा अतिशय चांगला आहे, कारण पहिल्यांदा उत्तराम मी वाचलं ते परशुराम तात्या गोडबोले यांच्या अनुवादातून. तर एक असा श्लोक आहे की आता हा राम अनेक वर्षांनी इथं येणार आहे ना, तर सगळ्या वनांनी
त्याचं स्वागत करावं आता. तर मूळ संस्कृत श्लोक आहे तो असा आहे, ददतु तरवहा पुष्पैरर्घ्यं फलैश्च मधुश्च्युतैः स्फुटित कमला मोदप्राया प्रवान्तु वनानिलाः कलमविरणं रत्युत्कंठा क्वणन्तु शकुन्तयः पुनरिरमयं देवो रामः स्वयं वनमागता. या वनामध्ये इतक्या वर्षांनी राम आलेला आहे, तर वृक्षांनी वेलींनी त्याचं स्वागत करावं. त्याचं परशुराम तात्याने केलेला अनुवाद किती गोड आहे पहा. फलमधु कुसुमांनी वृक्ष पूजोत सारे स्फुट कमल सुगंधी मंद वाहोत वारे मधुरतर करावा शब्द येथे शकुंती फिरून सहज आला राम किया वनांती. आणि नंतर ती वासंती रामाला म्हणते की तू सीतेला कसं टाकलंस, तू किती गोड बोलत होतास, किती तिचं मन रंजवत होतास, प्रेमाची अरे तू तिला किती आश्वासनं दिलीस आणि त्या सीतेचा तू त्याग केलास. पण ते ती संयमानं म्हणते, तू जीव तू हृदय तू मजला विसावा तू चंद्रिकाच नयना शरीरा सुधावा मोही जिला वधुनी या परी गुंतवावे ती तेच हाय तुझं काय पुढे वराज तामेव शांत मथबा किमेव उत्तर येण्याचं मूळ श्लोक आहे त्याचा, की ज्या सीतेवर इतका तू प्रेमाचा वर्षाव केला, जिला इतकी प्रेमाची वचनं दिली, आश्वासनं दिलीस, त्या सीतेचा पण नको पुढं काय मी बोलू असं ती एवढंच म्हणते. नंतर त्या वनातले काही फार गोड संदर्भ दिलेत, कारण तिथे रामाचं आणि सीतेचं वनवासातलं आयुष्य गेलेलं आहे आणि तो सगळा सहवास तिथला आपण किती आनंदात तिथे राहत होतो. आता या नाशिकमध्येच मला हे भाषण करायला मिळावं हा एक मोठा भाग्योग आहे, कारण हाच गोदावरी परिसरस्य गिरेस तटानी इथलं सगळं वर्णन येते. तर तिथे त्यांनी एका हत्तीचं वर्णन केलेलं आहे आणि तो हत्ती असा सीतेचा कृतक पुत्र.